लालबागच्या राजाला देणगी स्वरूपात दिलेल्या सोन्या चांदीचे आज लिलाव होणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता लालबाग मार्केटमध्ये लिलाव होणार असून भाविकांनी लिलावासाठी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय। प्रदीर्घ काळाच्या लढाईनंतर मुंबई महापालिकेचे 580 कामगार सेवेत कायम करण्यात आलेले होते। मात्र त्यानंतर गेले 2 महिने या कर्मचाऱ्यांचा पगारच झालेला नाहीये। या कर्मचाऱ्यांना पगार द्यावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। 2 महिन्याचे वेतन थकवल्यानं अतिरिक्त 50,000 रुपये कामगारांना देण्याचे आदेश देण्यात आलेत। पीयूसी नसल्यास पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकार नो पीयूसी नो फ्युएल उपक्रम राबवणार आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलाय। यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा मिळतोय। या मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते। 4थी ते आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। सध्या 16,000 शिष्यवृत्ती पलीकडे जाऊन ही योजना विस्तारित करण्याचा विचार सुरू आहे। जर एखाद्या उमेदवारानं वय किंवा शुल्कासारख्या आरक्षणातून सूट घेतली आणि परीक्षेला बसला तर भरती नियम परवानगी देत नसताना त्याची सर्वसाधारण जागांवर निवड होऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। SMC कॉन्स्टेबल भरती प्रकरणात हा निर्णय करण्यात आलाय। पुण्याला अतिरिक्त पाणी मिळणार नाहीये। जलसंपदा विभागानं मनपाची अतिरिक्त पाण्याची मागणी फेटाळली आहे। जलसंपदा विभागाकडून केवळ 14.61 TMC पाणी कोटा मंजूर झालाय। त्यामुळे मनपाला पाण्याचा काटकसरीनं नियोजन करावं लागणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख समोर आली आहे। 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे। विमानतळाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता आहे। नेपाळच्या काठमांडूत पुण्याचे 23 जण अडकलेत। भारतात येणाऱ्या विमानसेवा रद्द झाल्यामुळे नागरिक पुणेकर नेपाळमध्ये अडकलेत। यात 23 पैकी 21 जण ज्येष्ठ नागरिक आहेत। त्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। पुढील 2 ते 3 दिवस दमट आणि उष्ण हवामानाला मुंबईकरांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। सध्या तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस आहे। मात्र हवेतील आर्द्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे। तर रविवार नंतर पाऊस पुन्हा सुरू होण्याचा अंदाज आहे।